अचलपूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात महावितरण कंपनीकडून वीज वाहिन्यांच्या देखभालीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे संताप व्यक्त होत आहे। अनावश्यक छाटणीऐवजी थेट झाडेच तोडली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून वृक्षतोड सुरू असल्याचा दावा करीत आहे। झाडे कापल्यामुळे उन्हाळ्यातील तापमान वाढ आणि जैवविविधतेवर होणाऱ्या दुष्परिणामांची तज्ज्ञांची भीती आहे। आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे। वृक्षतोडीची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी आणि तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन वृक्ष लागवड अनिवार्य करावी, ही मागणी करण्यात आली आहे। विद्युत लाईनच्या सुरक्षेसाठी वैज्ञानिक पद्धतीने छाटणी करण्याऐवजी चाललेली ही कत्तल थांबवण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, आज आपण सर्व MACB अचलपूरचा महाप्रताप पाहण्यासाठी इथं आलेलो आहे। MACB अचलपूरनं कुठलीही शासकीय परवानगी न घेता, वृक्ष प्राधिकरण समिती नगरपरिषदेची परवानगी न घेता इथे आज सकाळी जवळजवळ 23 ते 24 उंबराची झाडं यांनी कापलेली आहे। यांच्या ताराला अडचण होते हे त्यांचं म्हणणं होतं। ज्यावेळेस मी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान इथे आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की MACBचे काही कर्मचारी इथं वृक्षतोड करताना मला दिसून आले होते। मी त्यांना हाकलून लावलो, त्यांच्या साहेबांना बोलावलं आणि साहेबांना सांगितलं मी का यानंतर वृक्षतोड करताना तुम्ही कमीत कमी परमिशन घ्यायची आणि परमिशन घेतल्याशिवाय म्हटलं वृक्षाला हात लावायचा नाही। आणि परवानगी नगर परिषदेने यांना दिलेली नसतानाही यांनी असा एक प्रताप केलेला आहे काय शहरी आणि ग्रामीण विभागात जिथं जिथं यांना कुठेतरी त्रास होतो हे डायरेक्ट झाडं आपले मुळापासून नष्ट करतात। म्हणजे आम्ही त्या झाडाचं संगोपन लहान लेकरासारखं मोठे होईपर्यंत करतो आणि त्यांची एक कुऱ्हाड कुठेतरी झाड 15-20 वर्ष झाल्यानंतर ते तोडून टाकते। तर MACBला असा कुठला अधिकार माननीय जिल्हाधिकारी, कमिशनर मॅडम किंवा वन विभागाने दिलेला आहे? 2018 पासून उपविभागीय अधिकारी साहेबाचा पूर्ण अधिकार जो होता वृक्षतोडीच्या बाबत तो वन परिक्षेत्र अधिकारी, वन विभाग यांना गेलेला आहे। आमचे वन परिक्षेत्र अधिकारी हे झोपेवर सोंग घेऊन बसलेले आहे सध्या, कारण गेल्या 2 वर्षामध्ये इथे 3300 झाडं ग्रामीण क्षेत्रामध्ये तुटलेली आहे। आता 8 दिवसाअगोदरची गोष्ट आहे का चिखलदरा रोडवर, एकलासपूर, धोतरखेडा, धामणगाव रोडवरही काही झाडं कापण्यात आलेली आहे। आणि हे नेहमी जे झाडं कापतात MACB यांना आम्ही वारंवार बोललेलो आहे, तक्रारीसुद्धा दिलेल्या आहे, जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा तक्रारी दिलेल्या आहे, विभागीय आयुक्त मॅडमला सुद्धा तक्रारी दिलेल्या आहे का बा तुम्ही अवैध वृक्षतोड जे जिल्ह्यात होणार आहे, जे होत आहे याच्यावर कुठंतरी तुम्ही बंधन निश्चित करा म्हणून। नाही तर आपण जे श्वास घेऊन राहिलो तर आपण आपल्या भावी पिढीला काय श्वास देऊ? भावी पिढीसाठी आपण श्वास शिल्लक ठेवू काय? आज ऑक्सिजनमुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, बदलतं तापमान किती मोठ्या प्रमाणात वाढून राहिलं आहे हे लक्षात येऊन नाही आलं। हे येते कुऱ्हाड चालवते आणि झाडं तोडून जाते। या अगोदरी वृक्ष प्राधिकरण समितीकडे आम्ही, वृक्ष प्राधिकरण समिती म्हटलं म्हणजे नगर परिषदच्या हदमध्ये येते, ज्यांना पूर्ण अधिकार जो आहे यांच्यावर कारवाई करायचा, 1000 पासून ते 1 लाख रुपयाचा दंड द्यायचा अधिकार हा पूर्ण यांना नगर परिषदला आहे। दुसरा अधिकार आहे ग्रामीण क्षेत्रातला, तो वन परिक्षेत्र अधिकारी जे आहे यांना आहे। पण हे दुर्लक्ष का करून राहिले आणि कोणत्या कारणानं करून राहिले समजत नाही आलं। या अगोदर 3300 झाडं तुटले वाघडोळचं। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।